सदा माते भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझविना नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजवरून आपण समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी हे व्यासपीठ समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, जनसामान्यांना त्याबद्दल उत्सुकता वाढावी, अभ्यास करण्याची उत्कंठा निर्माण व्हावी, या मूळ प्रेरणेने आणि मूळ हेतूने आपण हा उपक्रम चालू केलेला आहे। काल आपण दशक 19 समास 2 विवरण निरूपण हा समास काल पाहिला। आज करंट लक्षण दशक 19 समास 3 आज आपण पाहणार आहोत। या ग्रंथामध्ये जसं आपण आत्तापर्यंत पाहिलं तसा एका एका विषयावर 2, 3, 4, 5 समास आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे श्रवणावर 5 समास आहेत, ब्रह्ममाया निरूपणावर बरेच समास आहेत, चातुर्य लक्षण आहे, मृत्यू निरूपण आहे। तसंच समर्थांना उद्योगी, साक्षेपी, विवेकी, धूर्त, चाणाक्ष, अभ्यासू अशा ज्ञानी महंताची तहान लागलेली आहे। त्यामुळे समर्थांनी आपल्या समोर जसे जसे श्रोते असतील त्याप्रमाणे
किंवा ज्या ज्या प्रसंगानुरूप त्यांनी विषय सांगितले, समास सांगितले, ते सगळे समास एकत्र केले आणि हा ग्रंथराज दासबोध हा पूर्णत्वाला गेला. या ग्रंथामध्ये करंट लक्षण या नावाचे 2 समास आहेत. पहिला जो आहे दशक 18 समास 5, तो करंट परीक्षा निरूपण. करंट परीक्षा आणि करंट लक्षण. करंट परीक्षा निरूपण दशक 18 समास 6 समास 5, करंट लक्षण दशक 19 समास 3. करंट परीक्षा निरूपण या समासामध्ये आणि या समासात जर फरक आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की करंट परीक्षा निरूपण या समासामध्ये माझं ध्येय काय आहे आणि मी आहे कुठं, कुठल्या पायरीवर मी आहे आणि मला किती पुढे जायचं आहे याचा विचार त्या समासामध्ये आहे. या समासामध्ये करंट माणूस त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो कसा चालतो, कसा बोलतो. करंटे पण समर्थांना अत्यंत एका टोकावर जाऊन समर्थांनी हा शब्द वापरलेला आहे. जो माणूस उद्योगी नाहीये, आळशी आहे, अविवेकी आहे, कुठलंही काम करायला त्याला नको वाटतं, मित्र नीट नको, अभ्यास करणे नको, अशा वृत्तीचा जो माणूस आहे त्याला समर्थांनी करंटे असं म्हणलंय. अशा माणसाचं व्यक्तिमत्व समर्थांनी या दशक 19 समास 3 या समासामध्ये दिलेलं आहे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना एक प्रश्न विचारला जातो, त्याची चर्चा मागे बऱ्याच वेळा झाली आहे. समर्थ रामदासांचा शत्रू कोण? समर्थ रामदास स्वामींना शत्रू कोण असणार आहे? अजात शत्रू असलेले अवतारी पुरुष, त्यांच्याशी शत्रुत्व कोण करील? आणि जरी काही काळापुरतं झालं तरी पण त्यांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग, त्यांच्या अंगी असणारे गुण हे सगळं पाहून तो माणूस शरणागतच होणार. पण समर्थ असं म्हणतात की आळस हा शत्रू आहे. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तरही तसंच आहे की समर्थ रामदासांचा शत्रू जर कोण असेल तर तो आहे आळस. समर्थांनी अनेक ठिकाणी आळसावर लिहिलेले, त्यांना आळस आवडत नाही, साक्षेपी असावं, प्रयत्न म्हणजे देव आहे, यत्न तोची देव जाणावा असं सांगणारे समर्थ रामदास आहेत. या समासामध्ये अनेक मार्मिक उदाहरणं समर्थांनी दिलेली आहेत. त्याचा विचार आपण हा समास वाचताना करूया. दशक 19 समास 3 करंट लक्षण निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. सुचित करुणी अंतःकरण ऐका करंट लक्षण, हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. श्रीराम. आता पुढचा जो समास आहे तो सदैव लक्षणाचा आहे. आपण मागच्या समासामध्ये पाहिलं, विवरण निरूपण समासामध्ये, त्यामध्ये समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये आपल्याला सांगितलं मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद. नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. मागच्या समासामध्ये मी लेखनभेद सांगितला, लेखनाचं महत्त्व तुम्हाला पटवून दिलं. आता या समासामध्ये अर्थभेद पहा, शब्दभेद पहा. तसं
या करंट लक्षण समासामध्ये समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये दुसऱ्या समासाचं बीजारोपण करून ठेवलंय. समर्थ म्हणतात, सूचित करून अंतःकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. याचा त्याग केला की आपण सदैव लक्षण आपल्या अंगी बाणली जातील, आपल्या अंगाला चिकटतील. करंट लक्षण म्हणजे अभागी माणूस आहे, दुर्दैवी माणूस आहे, दुर्गुणांनी युक्त आहे. दुर्गुण टाकून दिली की सद्गुण आपोआप लागतील. दिवा पेटवला की अंधार काढायची गरज नाहीये, तो पेटवल्याबरोबर अंधार संपतो. तसं समर्थ म्हणतात की सूचित करून, मन देऊन, लक्ष देऊन, आणि जसं आपण मूर्ख लक्षण, पडत मूर्ख लक्षण या समासांचा अभ्यास करत असताना असं आपल्याला वाटतं की अरे हा दुर्गुण तर आपल्यातच आहे. कधी कधी असं वाटतं की आपल्याला समोर ठेवून समर्थांनी हा समास लिहिला का काय. तसंच या करंट लक्षण समासामध्ये सुद्धा आपल्याला अनेक यातली जी दुर्गुण आहेत, अनेक स्वभाव विशेष आहेत, ते आपल्याला कसे आहेत, आपल्या अंगी कसे मुरलेले आहेत, रुजलेले आहेत, परिपक्व झालेले आहेत, हे आपल्या लक्षात येईल. आता यांचा समूळ त्याग करणं म्हणजे आपोआप सदैव लक्षण आपल्या अंगी येणं, किंवा आपण भाग्य होणं, भाग्यवंत होणं, भाग्यपुरुष होणं, असं समर्थ रामदास सुचवतात. समर्थांनी हा जो समास मांडलेला आहे तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. समर्थ असं म्हणतात की या जगामध्ये केवळ दोन प्रकारची माणसं आहेत, एक भाग्यवंत आहेत आणि एक भाग्यहीन आहेत. आणि विवेकहीनता आणि कष्ट करण्याचा अभाव, कष्ट करायला नको, परिश्रम करायला नको, आणि बुद्धी चातुर्य नसणं म्हणजे माणूस करंटा होतो. अशा करंटे माणसाची सगळी अवलक्षणं समर्थांनी या समासामध्ये मांडलेली आहेत. पापा करिता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचित, ऐसेची होत जात क्षण क्षणा श्रीराम. या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे, म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण श्रीराम. करंट लक्षणांचा त्याग केला की आपोआप काही न करता सदैव लक्षण आपल्या अंगामध्ये येतील, आपल्या वागण्या बोलण्यात येतील. करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे, त्याची वासना वावडे, अधर्मी सदा श्रीराम. काय म्हणतायत समर्थ? करंट्यास आळस आवडे. आपल्याला माहिती आहे आळसामुळे किती नुकसान होतं जीवनाचं. जी जुनी माणसं आहेत त्यांना सारखी ती कामामध्ये गर्क असतात. आज माझ्या घरामध्ये 86 वर्षाचे वडील आहेत, 80 वर्षाची आई आहे, पण आई अजून सणावाराचा स्वयंपाक नऊवार साडी घालून सोहळ्यामध्ये करते, महालक्ष्म्यांचा स्वयंपाक करते. तिला त्याशिवाय समाधान नाही. करते म्हणजे तिला समाधान नाही. पण असं वाटत नाही की आता मी किती वर्ष करायचं हे काम, मी नाही करणार आता. 4-4 सुना हाताखाली आलेल्या आहेत तर त्यांनी दोघींनी मिळून करावं स्वयंपाकाचं काम, असं नाही वाटत. वडिलांना वाटत नाही. छोटं मोठं काहीतरी ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे करत राहतात. म्हणून ही माणसं टिकून आहेत. आजही या वयामध्ये ही माणसं फिट आहेत. त्यांच्या तुलनेने आपली काय अवस्था आहे? 50, 60, 65 झाली आहे, आम्हाला खाली बसता येत नाहीये. खाली बराच वेळ बसलं तर पायांना मुंग्या येतात, चष्मा लावल्याशिवाय दिसत नाहीये, फार चालणं होत नाहीये. आपले माजी संचालक आणि मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक तीर्थरूप तात्यासाहेब गाडगीळ ते असं म्हणायचे, आताची पिढी म्हणजे
तीर्थ घेतलं तर त्यांना सर्दी होते आणि आरती घेतली तर त्यांना ताप चढतो. म्हणजे प्रकृती किंवा तब्येतीची काय अवस्था झाली आहे. आणि हे सगळं जे झालेलं आहे ना, हे आळसामुळे झालेलं आहे. आज हातोपाती माणसं आहेत कामाला, मशीन आहेत. मशीन असूनही आमच्या आईला कपडे धुतल्याशिवाय, दगडावर घासल्याशिवाय धुतल्याचं समाधान नाहीये. आम्ही काहीच करत नाहीये. म्हणून समर्थांना आळसाबद्दल अत्यंत राग आहे, द्वेष आहे आळसाचा. समर्थ म्हणतात, करंट्यास आळस आवडे. जो करंटा माणूस आहे त्याला आळस खूप आवडतो. पडून राहा वाटतं, काही काम करायला नको. यत्न कदापि नावडे. प्रयत्न काहीही नको. काही काम करायचं म्हणलं की तो अगोदर फाटे फोडणार, नन्नाचा पाडा वाचणार. त्याची वासना वावडे अधर्मी सदा. हा जो करंटा माणूस आहे, अधर्मी म्हणजे त्याचा जो विहित धर्म त्याला सांगितलेला आहे, त्याचं जे विहित कर्म आहे ते त्याला करा वाटत नाही. अधर्मी म्हणजे तो दुसऱ्या धर्माचं काही काम करतोय अशातला भाग नाहीये. त्याला काहीच करायचं नाहीये. त्याचा धर्म काय? विद्यार्थी असेल तर त्याला शाळेत जा वाटत नाही, कॉलेजला जा वाटत नाही, अभ्यास करा वाटत नाही, खेळ खेळावे वाटत नाही. हा अधर्मी त्याचं जे विहित कर्म आहे ते सोडून तो दुसरं करत राहतो. म्हणजे काहीच त्याला करा वाटत नाही. आपल्याला माहिती आहे, थोर साहित्यिक आगरकर होऊन गेले. त्यांनी लिहिलंय, आगरकरांनी त्यांच्या सुधारक नावाचं ते पत्र चालवायचे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, 2 प्रकारचे लोक आहेत. एक बोलके सुधारक आणि दुसरे करते सुधारक. बोलके सुधारक हे फक्त पोपटपंची करतात, ते काहीच करत नाहीत. आणि जे करते सुधारक आहेत ते बोलत काहीच नाहीत, ते करत राहतात. त्याची चर्चा करत नाहीत, त्याच्यावर वाद घालत नाहीत. पडेल ते काम, विहित कर्म आपलं करत राहिलं पाहिजे. हे शरीर किंवा ही बुद्धी जी आहे ती एखाद्या लोखंडाच्या तुकड्यासारखी आहे. तिला जर तसंच ठेवलं तर त्यावर गंज चढतो. गंज चढतो एवढंच नाहीये, तर ती कधी तुकडा पडेल अशी तुटून पडेल. पण ती जर नेहमी कामात ठेवली तर गंज चढणार नाही, लखलखीत राहील आणि तुटणार नाही, फुटणार नाही. म्हणून कायम कामामध्ये असणं, कार्यरत असणे. ती एक इंग्रजी म्हण आहे, चेंज इन द वर्क इज रेस्ट. काम खूप झालं, मी आता आराम करतो असं नव्हे. हे काम झालं, आता मी दुसरं काम करतो म्हणजे माझा आराम चालू आहे. कार्यमग्नता व्हावे जीवन, मृत्यू ही विश्रांती, अशी एक म्हण आहे का नाही. आपण कायम कार्यमग्न असलं पाहिजे. हलकी मोठी कामं करत राहिली पाहिजे, तर शरीर आपलं वाकेल, नाही तर अवघड आहे. समर्थ सांगतात, करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे. त्याची वासना वावडे अधर्मी सदा. सदा भ्रमिष्ट निदसुरा, उगेची बोले सैरा वैरा. कोणी एकाच्या अंतरा, मानेची ना श्रीराम. समर्थ म्हणतात, असा जो करंटा माणूस आहे तो कुणाचं ऐकत नाही आणि भ्रमिष्ठासारखी बडबड करतो. एकाच जागेवर बसतो, लोकांना शिकवतो, हे करा ते करा, मोदींनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे. तू तुझं काम करत नाहीये. कुठल्या वयामध्ये काय काम केलं पाहिजे याचे नियम आहेत. 10 वर्षाखालची गोष्ट आहे. माझे एक मित्र होते, आहेत अजून. 10 वर्षाखाली म्हणजे 47-48 वय असेल त्यांचं.
2 मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला होती शिकायला, आणि यांची खाजगी व्यवसाय होता, आडतीचं दुकान होतं, पण त्यात गडबड झाली आणि ते सगळं बंद पडलं काम. उद्योग राहिला नाही हाताला काही. त्यांच्या मिसेसनी, त्यांच्या पत्नीने, आमच्या वहिनींनी एक दुकान टाकलं छोटं, डेली नीड्स. सकाळी दूध, बिस्किट वगैरे असं ते हे करायचं. आणि यांनी काम धंदा करायचं सोडून एका बुवाच्या सोबत मागे लागले. हे आध्यात्मिक गुरूंच्या मागे लागले. जायचं तिकडे, जाऊन बसायचं त्यांच्या गावाला 8-8 दिवस. काही घरामध्ये लक्ष नाही, काही नाही. त्या वहिनींनी मला फोन केला, मला अजून आठवत आहे ते 2 वेळा त्यांचे मला त्या दरम्यान फोन आलेले. म्हणजे फोन नेहमी यायचे, पण त्यांनी डोळ्यातून पाणी आणलं. त्या म्हणाले, हा पुरुषासारखा पुरुष आहे ना, यांनी घराकडे लक्ष नको का द्यायला? आपली मुलं शिकतायत, आपल्या मागे बायको आहे, पोरं आहेत, प्रपंच चालवायचा आहे, आणि हे काय त्या बाबाजीच्या मागे लागले म्हणले. याला समर्थ म्हणतात, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. माझ्या वाट्याला, माझ्या जीवनात असलेलं विहित कर्म सोडून, माझ्यावरची जबाबदारी टाकून मी जर दुसरं काही करायला लागलो तर त्याचा अर्थ आहे अधर्मी जाणे. लेहो नेणे वाचू नेणे, सौदा सूत घेऊ नेणे, हिशेब किते राखो नेणे, धारणा नाही श्रीराम. लेहो नेणे वाचू नेणे. करंट अप वर्ग आहे, कॉलेजमध्ये जाणारा, शाळेमध्ये जाणारा, अभ्यास करत नाही, शाळेमध्ये जात नाही. आता शाळा बंद आहेत, कॉलेज बंद आहेत, ते ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, तिकडे लक्ष देत नाही. मोबाईलला रेंज नाही म्हणतो आणि अभ्यास करत नाही. शाळेमधलं वातावरण काय? आता या कोरोनाने फार अवस्था बेकार करून टाकली, सगळं ठप्प करून टाकले. त्याच्यातही आपण त्याचा खूप चांगला मागच्या 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून अत्यंत सदुपयोग करून घेतला. हे आपल्या जीवनाचं भूषण आहे. आपण आपल्या भाग्याचा कृतार्थ क्षण आपल्या जीवनाचा मानला पाहिजे. 4 महिने झाले आपण वेगवेगळ्या व्यासपीठांवरची प्रवचन ऐकतो आहोत, कीर्तन ऐकतो आहोत, कथा ऐकतो आहोत, आपला अभ्यास करतो आहोत, समर्थांच्या वाङ्मयाचे अनेक पैलू आपण पाहतो आहोत. पण या काही लोकांना याचं निमित्त सापडलंय. लेहो नेणे वाचू नेणे. शाळेत जायचं नाही, क्लास करायचा नाही, अभ्यासच कर, इच्छा नाहीये. सौदा सूत घेऊन येणे. काही सांगितलं बाजारात जाऊन काही घेऊन ये सामान, हे कर ते कर. हा सांगतो कोरोना आहे, मी नाही जाणार बाहेर. ठीक आहे, फिरायला जाणं वेगळं, पण अत्यावश्यक असेल तर आपण जाऊन नाही करायला पाहिजे काम. ते आई वडिलांना पाठवायचं का? ज्यांची वय झालेली आहेत त्यांनी जायचं बाजारात, आणि पोरांनी सकाळी 8 वाजेपर्यंत घरी झोपून राहायचं. काही काही घरांमध्ये फार मोठं वाईट चित्र आहे. नातू मुलं 7-8 वाजेपर्यंत झोपून राहतात, सुना 8 वाजेपर्यंत झोपून राहतात, आणि त्यांच्यापेक्षा तिप्पट चौपट वय असलेले त्यांची सासू सासरे, आजी आजोबा ते काम करतायत, ते पहाटे उठतायत, शरीराने मनाने तल्लख आहेत, चुणचुणीत आहेत, आणि यांच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले. आळस आणि जसा एखादा आजार शरीरात शिरला, डायबिटीस सारखा, की तो एक एक सिस्टीमवर अटॅक करत जातो. किडनी, लिव्हर, लंग्स, हार्ट, डोळे, एक एक सिस्टीमला टार्गेट करत जातो. तसा हा आळस आहे. आपल्या जीवनातल्या अनेक अंगांना, अनेक आयामांना, अनेक कार्यांना तो टार्गेट करत जातो आणि कामं होऊ देत नाही आपल्या.
सौदा सूत घेऊन येणे, बाजार करत नाही, काही व्यवहार करत नाही. हिशेब कितेब राखून येणे, धारणा नाही श्रीराम. हरवी सांडी पाडी फोडी, विसरे चुके नाना खोडी. भल्याचे संगतीची आवडी, कदापि नाही श्रीराम. जी चांगली लोक आहेत, जी संत आहेत, महंत आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडे हा जात नाही. याला मावा खाणारी लोक पाहिजेत, तंबाखू खाणारी लोक पाहिजेत, टाइमपास करणारे माणसं पाहिजेत. त्याची ही मैत्री यांची. कारण आळस आहे अंगात, सगळी टवाळखोर. पारावर बसली म्हणजे गप्पा करण्यात दिवस दिवस जातो. तासन 2 तासाचं काय घेऊन बसायचं. आणि असा हा आळशी असल्यामुळे, भ्रमिष्ठ असल्यामुळे, त्याच्या मनात कायम डोळ्यावर झापड असल्यामुळे बुद्धी चालत नाही, शरीर वळत नाही कामाकडे. समर्थ म्हणतात मग ह्याच्याकडनं काय होतं, तो हरवतो बऱ्याचशा गोष्टी, सांडतो, त्याचं चालताना लक्षच नाहीये, ठेसकाळतो, पडतो. पाडी फोडी, हातातलं पाडत राहतो, काहीतरी फोडत राहतो, लक्ष नाहीये. अर्धवट माणसासारखं तो काम करत राहतो. विसरे चुके नाना खोडी, खोड्या काढतो लोकांच्या, विसरतो. आणि चांगल्या माणसासोबत हा राहत नाही. चाटगडी मेळविले, कुकर्मी मित्र केले, खटनट एकवटीले, चोरटे पापी श्रीराम. समर्थ म्हणतायत चाटगडी मेळविले. जे व्यसनी लोक आहेत, आता काय म्हणाले, लॉकडाऊन आहे, जेवण करून यायचं नाही तर फडावर बसायचंय. रूम लावून घ्यायची, स्टॉक करून ठेवायचा अगोदरच. सगळ्याच स्टॉक आला त्याच्यात, ओढायचा, खायचा, प्यायचा. चाटगडी मिळविले, व्यसनी कुकर्मी मित्रांची दोस्ती केली. खटनट एकवटीले, जे आगाऊ लोक आहेत, भांडणारे, लुच्छे, आळशी माणसं सगळी अशीच आहेत. जे साक्षेपी आहेत, सावध, दक्ष, साक्षेपी. सावध, साक्षेपी, दक्ष. समर्थ म्हणतात तयासी तात्काळची मोक्ष. जर तात्काळ मोक्ष घ्यायचा असेल, त्याची प्रचिती घ्यायची असेल तर कसं असलं पाहिजे, सावध, साक्षेपी आणि दक्ष. ज्यासी त्यासी कळकटा, स्वये सदाचा चोरटा, परघातकी धाटा मोठा, वाटा पाडी श्रीराम. आता काय आहे की असा जो माणूस असतो तो काही स्वतःचं काम करत नाही, धंदा करत नाही, नोकरी करत नाही, आणि वर पुन्हा हे असले धंदे, पत्ते खेळायचे, जुगार खेळायचा आहे, दारू प्यायची आहे, मग त्याला पैसे लागतात ना. मग समर्थ म्हणतात ज्यासी त्यासी कळकटा. हा काय करतो, प्रत्येकाला भांडत राहतो, तामसी स्वभाव होतो ह्याचा. कळकटा म्हणजे भांडकुदळ. साधं शुल्लक कारणावरनं हा भांडायला उठतो. माझे एक मित्र होते, आम्ही प्रवास करत होतो आणि बसमधला प्रवास होता. तिकीट काढलं आणि गाडी गावाच्या बाहेर गेल्यानंतर तिकीट, ते कंडक्टर आले तिकीट काढण्यासाठी. काहीतरी ₹1.20 काहीतरी जादा तिकीटला लागले. जादा लागले म्हणजे येताना ते ज्या रूटने आले तेव्हा समजा ₹62 लागले, आणि आम्ही परत चाललो आहोत, त्यांच्यासोबत मी आहे, ₹63.20 काय लागले, ₹1000 जास्त लागला असेल. हे ते कंडक्टरशी तंडायला लागले. तो म्हणाला हे पाय, काय माझ्या घरातलं नाही, मी तुम्हाला तिकीट दिलेलं, मी काय तुमच्याकडनं जास्त पैसे थोडेच मागितले, मला माझ्या टप्प्यावर लिहिलेलं आहे त्याप्रमाणे मी तिकीट काढून दिले. हे म्हणले तू आता गाडी घे म्हणले डेपोला, नाही तर पोलीस स्टेशनला घे म्हणले. तिचं दोघांची वादावादी चालू झाली. मी त्यांना सांगत होतो, अहो राहू द्या ना, आपण उतरल्यानंतर बस स्टँडवर तक्रार देऊ, फार तर कंप्लेंट बुक अवेलेबल असतं बस स्टँडवर. शोभा बरी दिसत नाही, गाडी पॅक झालेली आहे,
आणि ह्यांनी काय केलं, ती बेल दाबली, घंटी ओढली, गाडी थांबली. आता जे काम कंडक्टरचं आहे ते ह्यांनी केलं आणि म्हणले परत घे गाडी. ड्रायव्हर ह्यांच्या मनावर ऐकेल का? तो म्हणला मी नाही घेत परत गाडी. अहो काय सांगायचं, बस मधले 4-5 लोक उठले. ते म्हणाले तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही उतरा आणि तुम्ही बस स्टँडला कुठं जायचंय तिथं जा म्हणले, आमचा वेळ खराब करू नका म्हणले तुम्ही. क्षुल्लक कारण आहे. मान्य आहे की 1 रुपया काय ज्यादा लागला, पण त्याची एक पद्धत आहे ना. आपण उतरल्यानंतर बसस्टँडमध्ये त्या कंट्रोलरकडे जाऊ शकतो, कंडक्टरचा नंबर घ्या, त्यांचं नाव घ्या, गाडी नंबर घ्या, आपण तक्रार करू शकतो, आपल्या हातात तिकीट आहे. बाकीच्या लोकांना, संगतीच्या लोकांचा भोग ठेला समर्थ म्हणतात का नाही, अशी ही माणसं आहेत. यांच्यासोबत राहणं म्हणजे आपण आपल्या आयुष्याचा नाश करून घेण्यासारखं आहे. स्वये सदाचा चोरटा, परघात की धाटा, मोठा वाटा पाडी श्रीराम. आता याला तो खर्च निभावून न्यायचा आहे म्हणून हा काय करतो, घरातच चोरी करतो. आपल्याच घरात चोरी करायची. बरं, जर आता घरात काही चोरी करण्यासारखं जर नसेल तर मग हा काय करतो, परघात की धाटा, मोठा वाटा पाडी. कुठून पैसे निघू शकतात असे रस्ते तो शोधतो, कारण त्याला त्याच्याशिवाय जमतच नाही. त्याला व्यसन लागलेलं आहे. आळशी माणूस, करंटा माणूस जीवनामध्ये कुठल्या थराला जाऊ शकेल याचा नेम नाही. दीर्घ सूचना सुचेचिना, न्याय नीती हे रुचेना, पराभिलाषी वासना निरंतर श्रीराम. याला आत्ताच काही समजत नाही, पुढचं कसं समजेल. समर्थ म्हणतात दीर्घ सूचना सुचेचिना. याला पुढचं दूरदर्शीपणा याच्यात नाहीच आहे काही. याला फक्त आजचा दिवस काढायचा आहे, उद्याचं काय होईल ह्यालाही माहिती नाही. आत्ता पुरतं मला मिळालं पाहिजे बस. आत्ता पत्ते खेळायचे, तिथं मला पैसे लागणार आहेत, ते पैसे आत्ता मिळाले पाहिजेत. आत्ता मला भूक लागली आहे, मला खायला मिळालं पाहिजे, संपला. संध्याकाळचा सुद्धा विषय नाही. पुढची नियोजन कसं असेल ह्याचं. आळशी माणूस आहे, करंटा माणूस आहे. न्याय नीती हे रुचे ना, कसं त्याला आवडेल नीतीने वागावं, पद्धतीनं बोलावं, नियमाने वागावं, आवडत नाही. पर अभिलाषी वासना निरंतर. दुसऱ्याचं काय ते मला मिळालं पाहिजे. मला मिळालं नाही ते दुःख आहे, दुसऱ्याला मिळतंय म्हणून जास्त दुःख आहे. म्हणून समर्थ म्हणतात पर अभिलाषी. दुसऱ्याचे लुबाडण्याची वृत्ती त्याच्यामध्ये कायम असते, कारण याला त्याची गरज भागवायची, खाण्याची, पिण्याची, मौज मजा व त्याचा खर्च. आळसे शरीर पाळिले, परंतु पोटे विण गेले, सुडके मिळेनासे झाले पांगराया श्रीराम. आळसे शरीर पाळी, अखंड कुसी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी, आपणास श्रीराम. जनाशी मित्री करीना, कठीण शब्द बोले नाना, मूर्खपणे आवरेना, कोणी एकाशी श्रीराम. आता हा जो माणूस आहे, हा करंटा माणूस, दुर्दैवी अभागी माणूस, हा सारखा भांडत राहतो. बरं, कुणी जर याला थांबवायला गेलं तर याला दुप्पट अजून द्वेष चढतो. एकतर भांडकुदळ आहे, आणि कुणी जर थांबवायला गेलं, अरे भांडू नका काय म्हणलं, याला अजून द्वेष चढतो, अजून जोर येतो याला भांडण्यासाठी. समर्थ म्हणतात आळसे शरीर पाळले. आळसाने त्या शरीराला पाळलंय, ते कधी आपल्या अंगावर येईल याचा नेम नाही. आम्ही कॉलेजला होतो तेव्हा आमचा एक मित्र होता, त्याला साप पाळायची सवय होती. साप काही पाळायची वस्तू आहे का. मग आता तिघ रूम मध्ये होते, एका रूम मध्ये 3 कॉट होत्या, आणि त्यांनी काय करायचं, पिशवीमध्ये साप आणायचे आणि ते आपल्या त्या कॉटला अडकवून ठेवायचे. ते 2 दुसरे जे पार्टनर होते ते कसे राहतील मध्ये.
आणि त्या काळामध्ये मला अजून आठवतंय ही गोष्ट आहे 1985-86ची 85ची साधारण 84-85ची गोष्ट आहे. तेव्हा त्याला तो साप चावला आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परभणीला ऍडमिट करावं लागलं. नशीब की त्याचे प्राण वाचले. आळसाने शरीर पाळले. बघा समर्थांची योजना काय, काय शब्दांची रचना आहे. आळसे शरीर पाळिले परंतु पोटे विण गेले. खाणंपिणं तर करावं लागतं, तिथं आळस कसा चालेल? जेवायला आळस करून चालेल का? खायला आळस करून चालेल ना? चालणार नाही. आळसे परंतु पोटे विण गेले. सुडके मिळे नासे झाले पांघराया. अंगावर वस्त्र नाहीये पांघरायला. लज्जा रक्षणार्थ वस्त्र नाहीये. कारण का? आळस आहे. आणि तेच जर माणूस जेव्हा म्हणजे परिस्थिती ही अंगावर काही वस्त्र नाहीये, ही परिस्थिती एखाद्या साधकाच्याही आयुष्यात येऊ शकते. स्वामी विवेकानंदांचा एक जीवनातला एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद द्वारकेला काही दिवस होते आणि ते एका तलावात गेले. काय वेश होता स्वामी विवेकानंदांचा? अंगावर केवळ एक लंगोटी होती. त्या काळामध्ये केवळ एक लंगोटी. स्वामी विवेकानंद त्यांनी लंगोट धुतली, काढून ठेवली आणि पाण्यामध्ये ते अंघोळीला गेले. अंघोळ केली आणि पाहतात तर जिथे लंगोट ठेवली होती तिथं लंगोट नाहीये. आता पाण्यातून बाहेर यायचं कसं? निर्जन होता एरिया, तो भाग, बाजूला सगळे जंगलच होतं. बाहेर यायचं कसं? त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर एक माकड ती लंगोट घेऊन झाडावर चढून बसलाय. आता मोठी पंचायत झाली स्वामी विवेकानंदांची. एकच लंगोट आहे आपल्याकडे, ते वाळत घातलं होतं, स्नान झालंय आणि त्यांनी ते पळवलंय माकडाने. आता स्वामी विवेकानंदांनी विचार केला, बराच वेळ गेला त्यात. ते त्याला काही काही खुणावत होते, सांगत होते, पण तोही पेटा पेटलेला होता. ते माकड काही ते देईना त्यांना. ते उड्या मारायला लागले इकडे तिकडे. शेवटी स्वामी विवेकानंदांनी असा विचार केला की आता गावात जाणे नाही, कसं जाणार दिगंबर अवस्थेत. त्यांनी असं ठरवलं की आता हे बाजूला जे जंगल आहे त्या जंगलामध्ये जाऊन बसायचं. काय होईल ते होईल, भगवंतावर भरोसा आहे. स्वामी विवेकानंद निघाले जंगलामध्ये. निघाले झप 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 झप. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की कुणीतरी मागून आवाज देतोय. त्यांनी सहज मागे वळून बघितलं की एवढ्या घनदाट जंगलामध्ये मी ज्या पद्धतीने चाललोय, ज्या स्पीडनी गतीने चाललोय, कोण आवाज दिलाय? मी तर कुणाला पाहिलं नव्हतं. एक माणूस एक ताट घेऊन येत होता. स्वामी विवेकानंदांना वाटलं की नाही, तो आपल्याला नाही बोलवत आहे, आपण दिगंबर अवस्थेत आहोत आणि आपण थांबायचं कसं? म्हणून स्वामी विवेकानंद अजून जलद गतीनं चालायला लागले. तो माणूस धावत आला. स्वामी विवेकानंद एका झाडाखाली बसले. त्यांनी ते ताट त्यांच्या समोर ठेवलं. त्या ताटामध्ये खीर, जेवणाचे काही पदार्थ आणि एक लुंगी सारखं वस्त्र होतं. तो माणूस म्हणाला, अहो मी किती वेळ झालं तुम्हाला आवाज देतो आहे आणि तुम्ही थांबत नाहीत, मला धावत यावं लागलं तुमच्यासाठी. स्वामी विवेकानंदांच्या समोर त्यांनी ते ताट ठेवलं आणि तो निघून गेला. कुठे निघून गेला? तो आलेल्या रस्त्याने नाही गेला नाही, तो त्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. आता स्वामी विवेकानंदांच्या लक्षात येईना. थोड्या वेळानंतर त्यांच्या लक्षात म्हणजे त्यांना एक विचार केला त्यांनी की हे घनदाट जंगल, इकडे हा माणूस गेला आणि गुप्त झाला. बरं, मी जेव्हा पाण्यातून निघालो तेव्हा कुणीही तिथं आजूबाजूला नव्हतं. ह्याची खात्री करून निघालेत ना ते की कुणी आपल्याला पाहणार नाही. सज्जना हो, जो विवेकी आहे, जो साधना करतो आहे, त्याच्या जीवनात असा प्रसंग येतो, ती परीक्षा बघण्यासाठी येतो.
सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी तो प्रसाद घेतला, जेवण केलं, ते वस्त्र पांघरलं आणि ते पुन्हा त्या घाटावर आले. आणि त्यांना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. त्यांचं लंगोट जिथं ठेवलेलं होतं तिथंच होतं, ते वाळून निघालेलं होतं. जो साक्षी पिये, जो प्रयत्न करतो, जो दक्ष आहे, त्याला मोक्ष लांब आहे का हो? मोक्ष त्याच्या पाठीमागे धावतोय. संत कबीर जसं म्हणतात, हम बैठे आराम, आणि स्वतः प्रभू श्रीरामचंद्र जप करतायत. ते कबीराच्या मागे लागलेत, कबीर थांब, कबीर थांब, कुठे जातोस तू, मला तुला भेटायचंय. पण जो करंटा माणूस असतो, जो आळशी माणूस असतो, कबीरांचं एक वचन आहे, जिन ढूंढा तीन पैया गहरे पानी पैठ. मैं बबुरा बूढ़न मरा कहा किनारे बैठ. जिन ढूंढा तीन पैया गहरे पाणी पैठ. ज्यांनी पाणीमध्ये बुडी मारली, ज्यांनी आळस बाजूला टाकला, जे उद्योगी आहेत, साक्षेपी आहेत, प्रयत्नवादी आहेत, त्यांना मोती मिळतात. आणि जे घाबरतात, जे आळस करतात, कंटाळा करतात, त्यांना काहीही मिळत नाही. ते काठावर आयुष्यभर बसून राहतात. आळसे 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 या समासामध्ये एवढ्या वेळा आळस शब्द आला. मी म्हणलं एका समासामध्ये जवळपास 3 ते 4, 5 वेळा आळसाचा शब्द आलाय. समर्थांनी दासबोधामध्ये किती ठिकाणी आळस शब्द घेतला. मी सहज काल चाळला दासबोध, तर 30-32 ठिकाणी समर्थांनी आळस शब्द वापरलेला आहे दासबोध ग्रंथामध्ये. त्यातल्या काही ओव्या मी तुमच्या समोर सांगतो, तुम्हाला वाचून दाखवतो. श्रवणाचा आळ आळसे करी जो नर. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवणा. आळसा हाती प्राणी याला उसंतची नाही. काम करायला वेळच नाही. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार. आचार विचार सगळं गेलं. आळसे परमार्थाची खूण मळीन झाली. परमार्थ नाही सापडत. आळसे नित्य नेम राहिला. आळसे अभ्यास बुडाला. जे माझं विहित कर्म आहे, मला जे नित्य करायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे, ते सगळं बुडतं. आळसे गेली धारणा धृती. आळसे मलिन झाली वृत्ती. ध्यान, धारणा, नीती हे सगळं आळसाने मलिन होतं. आळसे गेली धारणा धृती. आळसे मलिन झाली वृत्ती. आळसे निद्रा वाढली. आळसे वासना विस्तारली. आळसाने झोप येते हे तर माहितीच आहे. पण माणूस रिकामा असला की जसं समर्थ म्हणतात अधर्मी त्याची वृत्ती जाते, तसा अनेक वासना विषयक तरंग त्याच्या मनामध्ये येऊ लागतात. आळसे वासना विस्तारली. आळसे निद्राविळास. निद्राविळासे नाश केला आपल्या आयुष्याचा. निद्रा, आळस, दुश्चितपण हे मूर्खाचे लक्षण. आळसाचे फळ रोकडे. जांभया देऊन निद्रा पडे. याचा अनुभव आम्हाला सगळ्यांनाच आहे. आळस उदास नागवणा. आळस प्रयत्न बुडवणा. माणसाला उदास करतो, नागवतो. आळस प्रयत्न बुडवणा. आळसे उदास नागविले. वाईट संगतीने बुडविले. मूर्ख, आळसी आणि तरुणा काय जोडी लावली आहे. मूर्ख आहे, त्याच्यात भर म्हणून आळस आहे, आणि त्याच्यात भर म्हणून तरुण पण आहे. आळसे, मूर्ख, आळसी आणि तरुणा सर्व विषयी दैन्यवाणा. आळसे काम नासते हे तो प्रत्ययास येते. याची तर प्रचिती येतीच आहे, समर्थ सांगतायत.
त्याला काही ज्योतिषाकडे जायची गरज नाही, आळसानी काम नसतं का ते. या समासामध्ये 4 ते 5 वेळा दशक 19 समास 3 मध्ये समर्थांनी आळस घेतलेला आहे. पुढे आळस केला तरी मग कारभाराची बुडाला. येथे जेणे आळस केला तो सर्वस्वी बुडाला. येथे म्हणजे कुठे? लॉकडाऊनच्या काळात. लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी आळस केला त्याने आपल्या आयुष्याला सर्वस्वी बुडवून टाकलं. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत की आम्ही आळस नाही केला. आम्ही आमच्या या लॉकडाऊनच्या काळात आम्ही आमच्या आयुष्याला एक चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न केलाय. पुढे समर्थ म्हणतात, जनासी मित्री करीना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरेना कोणी एकासी श्रीराम. जनासी मित्री करीना, याचे मित्र म्हणून कोणी नाहीये. आणि जे मित्र आहेत ते कोण आहेत? सगळे चावट लोक, व्यसनी लोक आहेत, चोरटे आहेत, टवाळखोर आहेत, भांडकुदळ आहेत. सामान्य माणसासोबत याची दोस्ती नाहीये. याच्या नादीच कुणी लागत नाही. याला टाळतात लोक. जनासी मित्री करीना कठीण शब्द बोले नाना. समजा कुणी एखादा माणूस ह्याच्याजवळ आला तर त्याला वाईट वाटत बोलतो. मूर्खपणे आवरेना कोणी एकासी श्रीराम. पवित्र लोकामध्ये भिडावे ओंगळामध्ये निशंक धावे. सदा मनापासून भावे जननिंदे क्रिया श्रीराम. लोकांनी ज्याला निंदे सांगितलंय, लोकांनी जे चुकीचं सांगितलंय ते करायला ह्याला फार विशेष आवड आहे. कारण याची वृत्तीच तशी आहे. पवित्र लोकांमध्ये भिडावे. जे चांगले लोक आहेत, सदाचरणी आहेत, त्यांना जाऊन भिडायचं, त्यांच्यासोबत भांडण उकरून काढायचं. ओंगळामध्ये निशंक धावे. जी लोक वाईट आहेत त्यांच्यामध्ये आपला दोस्तीसारखा धावतो. त्यांचे काय किती वर्षापासूनची दोस्ती आहे असं त्यांच्यासोबत राहतो. तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार. पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी श्रीराम. शब्द सांभाळून बोलेना आवरिता आवरेना कोणी एकासी मानिना बोलणे त्याचे श्रीराम. समर्थांनी अशा जोड्या लावलेल्या आहेत. काम काही करत नाही, खायला 4 वेळा पाहिजे. आणि शब्द वापरलेला आहे तिथं. चांगल्या सुद्धा जोड्या लावल्यात, वाईट सुद्धा जोड्या लावल्यात. शब्द सांभाळून बोले ना. हा तर भांडकुदळच आहे. सांभाळून कसा बोलेल? विचार करून कसा बोलेल? आवरिता आवरेना कोणी एकासी मानेना बोलणे त्याचे. त्याला कुणी थांबायला गेलं, सांगायला गेलं तर ते ऐकत नाही. कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकास सख्य नाही. विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताठा श्रीराम. कशाचा ताठा घेऊन मिरवतो? समाजात मान नाही, शिक्षण नाही, व्यवसाय नाही, नोकरी नाही, घरामध्ये किंमत नाही. ह्याला सगट बायका म्हणती सांधीच पडिला. कशाला जन्माला आला? घरातलीच लोक त्याला दुःखारून बोलतायत, त्याचा मान ठेवत नाहीये. पण हा बाहेर मात्र मिरवतोय. कोणी एकास विश्वास नाही. कुणावर त्याचा विश्वास नाही. कोण काही सांगितलं त्याचं ऐकायचं नाही. कोणी एकाशी सख्य नाही. चांगले माणसं ह्याचे मित्रच नाहीत. राखावी बहुतांची अंतरे. फार गोड ओवी आहे, आपल्या सगळ्यांना पाठ आहे. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. ऐसी हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही श्रीराम. एकदा नांदेडला, फार वर्षाखालची गोष्ट आहे, सुनील दादा चिंचोळकर आले होते. म्हणजे तेव्हा माझा नवीन संपर्क होता. झाली याला एक 17-18 वर्ष झाली असतील. आणि ते नांदेडला आले, माडेकर काकूंकडे ते उतरायचे. मग मी त्यांना एके दिवशी फोन केला, म्हणलं दादा माझ्याकडे नाश्त्यासाठी या. तर सुनील दादा म्हणाले, अरे मी आता नाश्त्यासाठीच बाहेर निघालोय. मग आणि त्यांना संध्याकाळी काहीतरी का दुसऱ्या दिवशी निघायचं होतं.
मग मी त्यांना म्हणालो, नाही, माझी फार इच्छा होती मनातून की तुम्ही आलात तर बरं होईल. तर ते मला म्हणाले, एक काम करतो, नाश्ता तिकडे घेतो, चहाला तुझ्याकडे येतो. खरं तर ते चहा घेत नसत, पण ते म्हणले. आणि मग लगेच एक ओवी म्हणाले, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. समर्थांनी सांगितलंय ना म्हणले, अनेक जणांचा विश्वास संपादन केला पाहिजे, त्यांचं अंतःकरण राखलं पाहिजे. ती ओवी डोक्यात कायम फिट बसली 17-18 वर्षापासून. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. परोपकार वृत्ती असली पाहिजे. लोकांच्या अडीनडीला आपण उतरलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. कुणाचं काय अडकलंय, अडले जाकसले जाणावे, समर्थ सांगतात का नाही. ऐशी हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. त्याला काही चांगलं सांगायला जावं, तो करंट आहे माणूस आहे, निरुद्योगी आहे, आळशी आहे. त्याला काही सांगितलं ऐकतच नाही तो. स्वये आपणास कळेना, शिकविले ते ऐकेना, तयासी उपाय नाना, काय करीती श्रीराम. स्वतःला तर त्याला काही कळत नाही. कुणी त्याला सांगायला जातो, अरे असं नको करू, घरी बायको आहे, 2 लहान मुलं आहेत, काहीतरी प्रपंच बघ, कुठेतरी नोकरी कर, काहीतरी व्यवसाय कर, 2 पैसे कमावून आण. बरं, काही कमवत तर नाही, ती बिचारी इकडे तिकडे 4 घरं काम करतीये आणि तिच्या पैशावर तुला खर्च करायला पाहिजे. कसली व्यसनं लावून घेतली आहेस तू. तर तू लगेच हमरी तुमरीवर येतो, भांडण उकरतो त्यांच्याशी. मला तू कोण सांगणारा, तुझे पैसे मी घेतले का, अशी भाषा करतो. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडिला संदेही, अनुमानाचे श्रीराम. नुसते अंदाज. रोजी पिक्चर उभा करतो, बिल्डिंग बांधतो, मल्टी स्टोरीड बिल्डिंग, मनातल्या मनात. तो आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलोय ना एक धडा, कोणतो शेख चिल्ली का काहीतरी असतो, स्वप्न रंगवतो, काचेची भांडी विकायला जातो, झाडाखाली झोपलेला असतो, त्या स्वप्नामध्ये त्याला ते सगळं दिसतं की मोठा व्यवसाय वाढलाय, मोठी दुकानं झाली आहेत, 2-4 मुलं हाताखाली कामाला आहेत, एक मुलगा काम करत नाही आणि रागात येतो, हा लाद घालतो त्याला आणि ती लाद पडते त्याच्या त्या काचेच्या भांड्याच्या टोपल्यावर आणि सगळा चुरा होतो. ते सगळं वर्णन इथं आपल्याला, ते स्मरण त्या प्रसंगाचं या ठिकाणी होत आहे. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडला संदेही, अनुमानाचे. नुसते अंदाज, नुसते तर्क, नुसतं अनुमान, करायचं तर काहीच नाही. पुण्यमार्ग सांडिला म्हणे, पाप झडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने, नाश केला श्रीराम. दृढ निश्चय नाही, एक ठरवलेलं काम करायचं नाही. थोडे दिवस हा धंदा करायचा, थोडे दिवस तो धंदा करायचा. काय माहिती, काही लोकांच्या हाताला यशच नसल्यासारखं झालंय. माझ्या कॉलनीत एक मित्र आहे, माझा मित्र आहे. काय शिक्षण आहे हो. आज 20-22 वर्षाखाली MBA केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि MBA आहे. पण काय झालं माहिती नाही. दुकान होतं, नोकरी सोडून, म्हणजे नोकरीच्या भानगडीत न पडता दुकान चालू केलं. ते रोड वायडनिंग, मेन रोड मोठा झाला नांदेडमधला, ते दुकान कमी झालं, दुकान बसलंच अक्षरशः. त्यांनी मोंड्यामध्ये जागा घेतली होती, तिथं आडत घातली, मग ती आडत नुकसान झालं त्याच्यात. काय काय दर 2-3 वर्षाला त्याचा नवीन धंदा चालू असतो आणि कुठेही वर येत नाही. आणि तो कायम रडत असतो. नशीब की त्याला हे बाकीचं त्याच्या अंगी गुण जडलेले नाहीयेत. कसं तरी प्रपंच चालवतोय आपला, रडत पडत का होईना. पण काही काही जणांच्या आयुष्यामध्ये हे असे प्रसंग येतात. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहे ना, बाष्कळ लाबाड ऐसे जना, कळो आले श्रीराम. स्वतःला तर काही माहिती नाही, अभ्यासच नाहीये, पण जिथं सभा असते तिथं जातो. असं एक उदाहरण आहे माझ्या कॉलनीमध्ये. तुम्हाला वाटेल हे तुमच्या कॉलनीमध्ये अशी कशी माणसं आहेत.
पण आहेत ती काही मी मनाने नाही सांगत आहे, आहेत अशी व्यक्तिमत्व. ती हे ओवी वाचली की ती व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतात. मग सांगण्याचा मला मोह होतो. 2 मुली 1 मुलगा आहे. मुली शिकतायत, कॉलेजला आहेत, आणि हा काही काम धंदा करत नाही. दररोज शरबत लागतं. समर्थांनी जे इथं सांगितलंय ना, काही एक पुरते कळे ना. सभेमध्ये बोलो राहे ना, बाष्कळ लाबाड ऐसे जना कळो आले. आता आमच्या कॉलनीमध्ये एक मंदिर आहे, मोठे सभागृह आहे. 100 माणसं बसतील एवढं सभागृह आहे. तिथं दर 4-5 महिन्याला काही कार्यक्रम असतात. श्रीकृष्ण कथामृत असेल, भागवत असेल, देवी भागवत आहे, काही पारायण आहे. असे कार्यक्रम तिथं वर्षातून 5-6 कार्यक्रम ठरलेले आहेत. हा माणूस काय करतो, पितो, म्हणजे त्याला वेळेचं भान नाही. सकाळ दुपार संध्याकाळ त्याचं काही भान नाही. आणि ती सभा चालू असताना, ती कथा चालू असताना तो येतो. सगळे लोक श्रवणामध्ये दंग आहेत. प्रवचनकार, कथाकार, व्याख्याते ते बोलण्यामध्ये दंग आहेत, मुद्दे मांडण्यात, विषय मांडण्यात. हा येतो आणि काही मानदंड असतात सभेचे, केव्हा हार घालायचा, केव्हा नमस्कार करायचा. पण हा येतो सरळ त्या दारातनं मंदिराच्या, आणि 4-5 रुपयाचा हार आणलेला असतो, आणि तो त्या महाराजांच्या गळ्यात घालतो, तिथं नमस्कार करतो. आणि मी तुम्हाला खूप ऐकलं, मी तुमचं खूप ऐकतो, येऊ करतो तेव्हा करतो. आजूबाजूला जी मंडळी आहेत त्या मंडळी अशी जी नाक दाबतात आपल्या. काय अवस्था असेल त्या प्रवचनकारांची, त्या आयोजकांची. अशी माणसं आहेत जगामध्ये. काही एक पुरते कळे ना, सभेमध्ये बोलो राहे ना, उठतो बोलत राहतो. बाष्कळ लाबाड ऐसे जरा कळो आले. लोकांच्या लक्षात येतं याला ते बाकीचं काही नाहीये, कॉमन सेन्स नाही. कॉमन सेन्स इज अनकॉमन म्हणत आहे ती. कॉमन सेन्स इज अनकॉमन. किती ठिकाणी आपण पाहतो कसं बोलावं, कसं राहावं, कसं चालावं. सिग्नलला लोक उभे राहतात, काच खाली करतात कोरोनाच्या काळामध्ये हो, आणि पचकन बाहेर थुंकी टाकतात. काय बोलायचं, गाडीमध्ये बसलेला माणूस आहे. शिक्षण झालंय पण संस्कार नाहीयेत. करंट लक्षण. काही नेमकपणा फुले बहुत जनासी कळो आले, त्याची मनुष्य मान्य झाले भूमंडळी श्रीराम. आता इथून या समासाचा रंग बदललाय. ओवी क्रमांक 23 पासून 22व्या ओवीपर्यंत समर्थांनी सगळी करंट लक्षणं सांगितली. कशा प्रकारची माणसं असतात, कशी राहतात, कशी समाजाला उपद्रवी आहेत ती माणसं. पण समर्थ म्हणतात काही नेमकपणा आपुले, पण काहीतरी चांगले गुण आहेत त्याच्या अंगामध्ये. बहुत जनासी कळो आले. खूप लोकांना त्याची जाणीव झाली की अरे ही चांगला माणूस आहे. हा समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतो आहे. मागच्या 10 वर्षापासून मी पाहतो आहे तो शिवतरघळीत जातो आहे. मागच्या 7-8 वर्षापासून मी पाहतो तो सज्जनगडावर जातो आहे, तो गोंदवल्याला जातो आहे, तो आळंदीला जातो आहे. मग लोकांना त्याच्याबद्दल जरा मनामध्ये आदर सत्कार येतो. झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे श्रीराम. पण जर अंगामध्ये अवलक्षण असतील, हे करंट लक्षण असतील, तर सगळीकडे छी थुतू होणार. कुणी जवळ करणार नाही, कुणी मदतीला येणार नाही. भोगू द्या त्याला, त्याच्या हाताने त्यांनी हे ओढवून घेतलंय असंच म्हणणार. माणूस एकदा मदत करील, 2दा मदत करील, 3दा मदत करील हो. अशा माणसाला मदत करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. जो खरोखरच गरजू आहे, नियतीचा घाला पडलेला आहे, अशा माणसाला सगळे मदत करतात. पण जो मुद्दामून हे करतो आहे,
त्याला कोण मदत करणार? अजून एक शख्स आमच्या कॉलनीमध्ये आहे. ही सगळी मी जी व्यक्तिमत्व सांगतोय ही सगळी आहेत. मी काहीतरी रोजी पिक्चर उभा करत नाहीये तुमच्या समोर. हा माणूस आपल्या नातेवाईकाकडे येऊन राहिला मागच्या 2-3 वर्षापासून. आता ते नातेवाईक त्याच्या जवळचे असल्यामुळे त्याला जा म्हणू शकत नाहीत. बरं, ते नातेवाईक त्यांचं सारखं जाणं येणं आहे अमेरिकेला. मुलीचं बाळंतपण आहे, सुनेचं बाळंतपण आहे, तिचं आजारपण आहे, ह्याचं की इकडं काहीतरी आहे. मग हे गेले का महिना 1.5 महिना तिकडे राहतात. मग घर कोण आहे राखायला? त्याला ठेवलेलं आहे. आता हे तिकडनं आले 15 दिवसाखाली. ते इंटरनॅशनल गाईडलाईन्स जे आहेत अमेरिकेतून, जर आपण जर दुसऱ्या कुठल्याही एका देशातून दुसऱ्या देशात गेल्यानंतर काही त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही गाईडलाईन्स ठरल्यात. तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागतं 14 दिवस. तुम्हाला घरात नाही राहता येत. मग ते तिथून तुम्ही विमान, म्हणजे समजा अमेरिकेतून आलात, विमानतळावर उतरल्याबरोबर तिथून फोन येतो. काय व्यवस्था केली आहे? अगोदरच, म्हणजे उतरल्यानंतर फोन येत नाही. तिकडचं तिकीट कन्फर्म झालं तुमचं की इथं फोन येतो. आपलं माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे जास्त. तुमचेही बरेच नातेवाईक जाणं येणं आहे. तर तिथं अगोदरच सगळी व्यवस्था झाली आहे. मग ते कलेक्टर ऑफिसमध्ये निरोप येतो, हे तिथून निघणार आहेत या तारखेला, या वेळेला नांदेडला पोहोचतील. त्यांची काय व्यवस्था केली आहे? क्वारंटाईन, 14 दिवस त्यांना क्वारंटाईन आहे. मग ते सांगितलेलं असतं त्यांनी 2-4 ठिकाणं, हे लॉज आहे, हे असं आहे, तसं आहे, असं काहीतरी केलेलं असतं. समजा तुम्हाला त्या ठिकाणी जर राहायचं नसेल तर काही हॉटेल्स आहेत, त्याचं भाडं भरा आणि तुम्ही तिथं राहा. एकटे राहा तुम्ही त्या रूममध्ये. तुम्हाला जर कॉमन सिस्टीम चालत नसेल तर ही फ्री आहे, तिकडे पेड आहे. मग आपली दमक असेल पैसे भरायची, 2,500, 3,000, 4,000, 5,000, 5,000 रुपये पर डे त्या हॉटेलवाल्यांनी लावलेले आहेत. कारण कोरोना सगळं सेप्टिक द्यायचंय, तुम्हाला सॅनिटाईज करून द्यायचंय. आणि 1 नाही 2 नाही, किती दिवस राहायचे? 14 दिवस राहायचे. मग आता त्याच्या नातेवाईकांनी, या गृहस्थाच्या नातेवाईकांनी सांगितलं की आम्ही येणार आहेत आणि आम्ही कुठेही बाहेर जाणार नाहीत, आम्ही आपल्या घरी राहणार आहेत, आम्ही आमची तशी परमिशन घेतली आहे, आमच्या घरामध्ये आमच्या दोघांशिवाय कुणीही नाही आणि आम्ही बाहेर पडणार नाही, आम्ही होम क्वारंटाईन होऊ. तर म्हणले तू आता तिथं राहू नकोस. त्या काकाला सांगितलं त्यांनी. आणि ते काका माझ्याकडे आले सकाळी सकाळी आणि ते मला येऊन म्हणाले की असं म्हणले, माझा तो पुतण्या येणार आहे आणि त्यांना ते घरामध्ये राहायचं आहे, तिथं 14 दिवस मला राहता येणार नाही, तुमच्यावर रिकामा आहे हॉल, मी तिथे येऊन राहू का? काय सांगायचं आता? कोण मदत करील यांना मला सांगा तुम्ही. मी म्हणलं मला जमणार नाही, माझी आई वडील यायला लागलेत, यांचं वय झालेलं, यांना कुठे घरात घेऊन बसायचं? बरं, माणूस तसा नाहीये ना. किती वर्ष झाली आहेत. सकाळचा नाश्ता कुठे मिळेल का? दुपारचं जेवण कुठे मिळेल का? समाजाचं काही काम करायचं नाही, कुणाला मदत करायची नाही, परोपकार करायचा नाही, कुठल्या कार्यक्रमामध्ये पुढे होऊन काम करायचं नाही. करंट लक्षण. समर्थांच्या वाङ्मयाने एक वेगळी दृष्टी दिली आपल्याला. बरं, झालं ते कुणाकडे राहिले मला माहिती नाही. आणि 4 दिवसांनी आले कपडे घेऊन, मला म्हणाले कपडे धुवू का तुमच्या इकडे? कपाळावर हात मारून घेतला. मी म्हणलं काय करावं या माणसाचं आता? कसे लोक आहेत आपल्या सोबत, आपल्या अवतीभोवती. समर्थांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. 350 वर्षापूर्वी समर्थांचं किती सूक्ष्म निरीक्षण आहे हे आपल्याला याचा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. भल्याची संगती धरीना, आपणासी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणा, स्वहित नेने श्रीराम. आत्मघातकी आहे. अग्नगृहाशी लागला आणि हा सावकाश निजेला. अरे, घर जळायला लागले आणि पांघरून घेऊन झोपतो काय? समर्थ म्हणतात आत्महत्यारा. तसं इथं समर्थ म्हणतात भल्याची संगती धरीना. चांगल्या लोकांसोबत राहत नाही, उलट त्यांच्याशी भांडण उकरून काढतो. आपणाशी शहाणे करीना, स्वतःही काही समजून घेत नाही.
तो आपला आपण वैरी जाणा स्वहित नेने. तूच तुझा वैरी आहेस. भगवंत म्हणतात ना, उद्धरेत आत्मानात्मानम. तूच तुझा उद्धार करू शकतोस. तूच तुला खड्ड्यात घालू शकतोस. तूच तुझा मित्र आहेस. तूच तुझा वैरी आहेस. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग आम्हाला आमचं शिल्प करायचं आहे. काय एक ओबड धोबड पायाखाली घेणारा दगड म्हणून राहायचं आहे, ते आपले आपण ठरवलं पाहिजे. लोकासी बरे करावे ते उसिणे सवेची घ्यावे. ऐसे जयाच्या जीवे जाणीजे ना श्रीराम. जेथे नाही उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण. बहुतासी न म्हणे ते अवलक्षण. सहजची झाले श्रीराम. कार्याकारण सकळ काही कार्ये विण तो काहीच नाही. निकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला श्रीराम. जो निकामी आहे, रिकामा आहे, काम करत नाही, प्रपंच करत नाही, व्यवसाय करत नाही, त्याचं आयुष्य उतरत्या पाण्यासारखं वाहत जातं. कुठे चाललं, कुणाच्या उपयोगी आलं, काही त्याला अर्थ नाही त्याच्या जीवनाला. लोकाशी बरे करावे ते उसिणे सवेची घ्यावे. ऐसे जयाच्या जीवे जाणीजे ना. अहो, आपण कुणाला आरे म्हणलं तर कारेच म्हणणार, अहो म्हणलं तर काहो म्हणणार. एकदा आपण कुणाला लिफ्ट दिली तर तो माणूस लक्ष ठेवतो. यांनी मला तिकडे नेऊन सोडलं होतं. साधी गोष्ट आहे. रस्त्यातून येताना भाजी आणली आहे, काकांना जर ती भाजी हातातली पिशवी उचलत नसेल, आपण जर तिथपर्यंत जाताना मदत केली तर लक्षात ठेवतील का नाही ते? आपण चाललो आहोत त्याच रस्त्याने आणि त्या रस्त्याने जाणारी कुणी बाई आहे. मी मागे आपल्याला उदाहरण दिलं. बसमध्ये, रेल्वेमध्ये एखादी प्रेग्नंट लेडी चढते, लहान बाळाला घेऊन बाई चढते, आणि कॉलेजची मुलं, चांगली चांगली लोक, तरणी टाठी झोपा काढून असतात त्या सीटवर, पण कुणी सुद्धा उठत नाही आणि म्हणत नाही बसा इथं थोडा वेळ. कशी संवेदना गेली कुठे? करंट लक्षणाचा प्रभाव आहे हा सगळा. कार्याकारण सकळ काही कार्य विण तो काहीच नाही. अहो, हा सगळा आळसाचा भाग आहे. सावधपणा नाहीये, साक्षेपी नाहीये, दक्षता नाहीच नाही. कल्याण स्वामींच्या जीवनातला प्रसंग आहे का नाही? आपल्याला माहिती आहे, सज्जनगडावरती जागा आजही दाखवली जाते. समर्थ कल्याण स्वामी, काही शिष्य उभे होते. वाऱ्याचा झोत आला आणि खांद्यावरची छाटी उडाली. कल्याणा, छाटी उडाली हा शब्द सुद्धा ऐकला नाही कल्याणाने. त्या छाटीसाठी तिथून उडी मारली. किती सावध आहेत, किती साक्षेपी आहेत, किती दक्ष आहेत. पानं पाहिजे होती संध्याकाळी खाण्यासाठी समर्थांना. तोही प्रसंग आपल्याला माहिती आहे. त्याचा दास विश्राम धाम आत्माराम महाराजांनी फार सुरेख वर्णन केलंय. दास विश्राम धाम हा ग्रंथ जर आपल्याकडे नसेल तर तो आपण आणून घेतला पाहिजे. खंड आहेत ते, एक ग्रंथ नाहीये, खंड आहेत त्याचे. 4 खंड आहेत. 4 खंडामध्ये काय विशेषता आहे आत्माराम महाराजांच्या या दास विश्राम धाम ग्रंथाची? आत्माराम महाराजांनी समर्थांच्या जीवनातला प्रसंग, त्याला साजेसा मनाचा श्लोक किंवा अभंग आणि एखादं पद अशी जोडी लावलेली आहे. फार सुरेख वर्णन आहे ते. तो प्रसंग मी तुम्हाला वाचून दाखवतो. किती म्हणजे आळस बिलकुल नाहीये. आळसाचा विषय निघालाय म्हणून हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला. किती सावध आहेत, किती साक्षेपी आहेत, किती दक्ष आहेत कल्याण स्वामी. आत्माराम महाराज लिहितात, ऐशा वर्षावी भक्त कल्याण सन्मुखची राहे कर जोडून. कवच कृपेचा लेईला म्हणून टिकला त्रिसत्य मज वाटे. बघा काय वर्णन आहे की कृपेचं कवच कल्याण स्वामींच्या शरीराभोवती आहे. सद्गुरूंची कृपा. विडा घेऊ पाहती समर्थ. समर्थांना वाटलं विडा खावा. बटव्यात नाही चुना कात.
तव जागता कारे म्हणून सर्वाते गरजून या पुसिले. परीक्षा आरंभिली समर्थांनी. बटवा काढला, पान खायचंय, विडा खायचा आहे म्हणून. संध्याकाळची वेळ आहे आणि पानं नाहीयेत. समर्थांनी आवाज दिला, अरे जागे आहात का झोपलात? शिष्यांना. गरजोनिया पुसिले, आवाज देऊन जोरात. जी जी जागतो वदले सर्वही. सगळेजण शिष्य म्हणाले, जी स्वामी बोला, काय काम आहे? आम्ही जागेच आहोत. वाकडी लागली असे घनघोर, हिवाने काकडले जाते शरीर. तरी हे भले ते केला विचार, नाम घेताची सिद्ध होऊ. अहो म्हणाले, थंडी वाढली आहे, वाकडं होऊन पडलंय शरीर, पण तुम्ही नाव घेतल्याबरोबर आम्ही तयार आहे, सिद्ध आहे. सांगा काय काम आहे स्वामी? हा दिखाऊपणा आहे. कोणी भाविले तो गेला असेल, कोणा वाटे हा असे जवळ. नातरी आणखी बाहती दयाळ, एवं पुरेना धैर्य कवना. धन्य धैर्याचे थोर महिमान, सकळ साधना शिरोरत्न. जन्म सार्थक होय येणे, गुरुकृपा लहाणे धैर्याची. आता त्याला पुढे अभंग दिलाय, एक पद दिलंय आणि पुढे त्याच्या दास विश्रामधाम करते म्हणतात. पुढे लिहितात, सरंजाम विडेचा पुरवणार. विडा लावायचा आहे त्याला, सगळं साहित्य. असे तांबोळी भक्त चतुर, परंतु ओहळा पैलाड दूर. समयो कठीण रात्रीचा. आता पानं संपलेली आहे आणि पानं जाऊन आणायची, मध्ये ओहळ आहे मोठा, धो 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 पाऊस पडतोय. कशी जाऊन आणायची? रात्रीची वेळ आहे. कवणाचे हीन झाले येणे, कुणी जाऊ शकलं नाही. तव नमोनी गुरुराया भक्त कल्याण. तेव्हा समोर कल्याण स्वामी उभे आहेत, हात जोडलेली आहेत. चालीला बहु कृपे हसोनी सज्जन. हसतमुख, काही चेहऱ्यावर टेन्शन नाहीये. पाऊस पडतोय, थंडी पडलीये, पोहळ आलेला आहे, पाणी भरलेलं आहे, काही मनामध्ये नाहीये. सावध, साक्षेपी, दक्ष. चालीला बहुकृपे हसोनी सज्जना. झडकरी येई म्हणितले, आत्ता घेऊन येतो स्वामी, वेळ लागू देतो का मी? आत्ता आणतो पानं जाऊन. जो आरूढला गुरुवाक्य सुखासनी, का कष्ट खडे रुततील चरणी. जो काय वर्णन आहे हो, आत्माराम महाराजांनी काय शब्द वापरलेत. आत्माराम महाराज म्हणतात, जो आरूढला गुरुवाक्य सुखासनी. गुरुचं वाक्य, त्यावर तो स्वार झालेला आहे. आणि कसा? सुखासनी. त्याला सुख वाटते, दुःख नाहीये कुठे. पुढे लिहिलंय, अशा सुखासनावर, गुरुवाक्यावर जो आरूढ झालेला आहे तो शिष्य, का कष्ट खडे रुततील चरणी. कष्टाचे खडे त्याच्या चरणाला, त्याच्या पायाला रुतण्याची शक्यता आहे का? राज्यधर पुत्रा विपत्य जाचणी, कदा काळी न होय. त्याला कुठेही जाचणी नाही, कुठेही विपत्ती येणार नाही. गुरुदास्य विषयी ज्याचा विश्वास, देवत्रयादी त्या होती वश्य. तयासी म्हणू नये मनुष्य, तोची सादृश्य गुरुमूर्ती. काय शब्द आहे? तोची सादृश्य गुरुमूर्ती. म्हणून समर्थ काय म्हणाले, कल्याणा आता माझ्याकडे काही देण्यासारखं राहिलं नाही. माझे गुरुत्व तुझं ओपिले. ती गुरूंचीच मूर्ती आहे. किती कटिबद्धता आहे, किती सावधानता आहे. आळसाचा वारा सुद्धा अंगाला नाहीये, करंटपणाची सावली सुद्धा नाहीये. म्हणून समर्थ शेवटी या समासाच्या म्हणतात, या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजोण घ्यावे. तेणे मनासारखे भावे, सकळ काही श्रीराम. आमच्या मनासारखं जर आम्हाला भावं असं वाटत असेल तर, समर्थांनी शब्द दिलाय, आपण नाही बोलत आहे, हे समर्थ बोलतायत, म्हणून त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. समर्थ म्हणतात, तेणे मनासारखे भावे. आपल्या मनासारखं व्हायचंय का? मला जे वाटतंय ते घडलं पाहिजे का? मग काय केलं पाहिजे? त्याची गुरुकिल्ली दिली आहे समर्थ रामदासांनी. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे. विचार करा पाहिजे.
विवेक वापरला पाहिजे, बुद्धी चातुर्य वापरलं पाहिजे आणि ते सगळे उत्तम गुण आपल्या अंगी बाणवले पाहिजेत. किती वय झालंय, काय काय दशा झाली आमच्या शरीराची, किमान आम्हाला हे आता समजलं. हे काही आमच्या भाग्याचं थोरपण आहे खरं तर एका दृष्टीने. समर्थ जसं म्हणतात, जेणे आळस केला तो सर्वस्व बुडाला. 20व्या दशकात मध्ये सांगतात समर्थ, जेणे आळस केला तो सर्वस्व बुडाला. पण आपण आळशी नाही आहेत, आपण अभ्यासू आहोत, आपण साक्षेपी आहोत. अनेक ग्रंथांचा आपण अभ्यास करतो आहोत, समर्थांच्या वाङ्मयाचा, चरित्राचा अभ्यास करतो आहोत. पूजनीय स्वामी वरदानंद भारतींनी त्यांच्या एका काव्यामध्ये एक 4 ओळी सांगितलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगेन. केसांनी बघूनी वयास आपुल्या कृष्णत्वही त्यागिले. काय शब्दांची रचना आहे. केसांनी बघूनी वयास आपुल्या, आपलं वय केसांनी पाहिलं, आपलं म्हणजे माझं वय माझ्या केसांनी पाहिलं आणि काय केलं, कृष्णत्वही त्यागिले. पांढरे केस झालेत का नाही. आता पांढरे केस झालेत म्हणून हिना लावा नाही, अजून काय ते निशा लावा, पिशा लावा, काही लावा, पण व्हायचं ते थांबायचं ते राहतंय का. आणि फार बेकार अवस्था आहे होते. लोक लावतात काय काय काळं बेळ करतात आणि ते नंतर एक 8 दिवसानंतर फार बेकार दिसतं. खाली पांढरं वर काळं, हे कसले प्रकार आहेत. स्वामी वरदानंद भारती म्हणतायत, केसांनी बघुनी वयास आपुल्या कृष्णत्वही त्यागिले. लक्षावे विषयासना म्हणून ते चक्षुही मंदावले. आमचे डोळे सुद्धा मंद झाले आहेत. आम्हाला 40 का लागली आहे, विषयांकडे लक्ष जाऊ नये म्हणून. लक्षावे विषयासना म्हणून ते चक्षुही मंदावले. ताठा टाकुनी वाकली बघ तणू सर्वास वंदावया. कमरेत बाक आलाय का नाही, अशी छाती गेली कुठे. ताठा टाकुनी वाकली बघ तणू सर्वास वंदावया. आता तरी वंदन कर, आता तरी नमस्कार कर. कुठला ताठा घेतलास, कुठला अहंकार घेतलास. शरीर तयारी करताय, मनाची नाहीये, अडचण तिथे. शेवटी स्वामी वरदानंद म्हणतात, चित्ता टाक आता भटकणे शोभे न जे या वया. ताठा टाकुनी वाकली बघतनु सर्वास वंदावया. चित्ता टाक आता भटकणे शोभे न जे या वया. किमान आता तरी हा आळस टाकून दिला पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास अधिक तीव्र गतीने केला पाहिजे. दासबोध सखोल झाला पाहिजे, पदा झाला पाहिजे, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा झाल्या पाहिजेत. हे केवळ झालं पाहिजे नव्हे, ते आमच्या जीवनात आम्हाला उतरवता आलं पाहिजे. श्रवण, मनन, निधिध्यास, आत्मसाक्षात्कार जातोच कुठे. सावलीसारखा धावत मागे येईल. जसे प्रभू श्रीरामचंद्र कबीराच्या मागे लागले होते, रुक जा कबीर, रुक जा कबीर. तसा आत्मसाक्षात्कार आम्हाला, आमच्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार आमच्या पाठीमागे धावत पळत येईल. ती साधना अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी उद्या दुपारी पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.